एकीकडे स्वच्छ भारत अभियान आणि त्यांच्या जाहिरातींवर सरकार करोडो रुपये खर्च करताना दिसते, पण त्याचा पाहिजे तसा परिणाम होताना मात्र दिसत नाहीये. तर दुसरीकडे काही नागरिक स्वतःहून स्वच्छता मोहीम राबवतात आणि इतरांनाही सहभागी करून एक वेगळाच आदर्श घालून देतात. अशाच एका अवलियाची ही गोष्ट. जय शृंगारपुरे व्यवसायाने केमिकल इंजिनियर. आपला व्यवसाय सांभाळून हा पठ्ठ्या सुट्टीच्या दिवशी आराम करत नाही, तर आपलं घर स्वच्छ करतो. आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष, कारण त्याचं घर म्हणजे आपलं मुंबई शहर. जसं आपलं राहतं घर आपण स्वच्छ करतो, तसंच आपलं शहरही आपण स्वच्छ ठेवायला हवं. आणि त्यासाठीच तो सुट्टीच्या दिवशी मुंबईतले समुद्र किनारे स्वच्छ करतो. मी जसं माझं घर साफ ठेवतो तसंच हे मी चालू केलं आहे. मला मुंबई साफ ठेवायची आहे आणि त्यानंतर मला असं वाटतं हे अवेअरनेस करून इंडियाचे सगळे लोक हे चालू करतील आणि इंडिया खूप चांगलं आणि साफ होऊन जाईल. जयने स्वतःहून सुरू केलेल्या या मोहिमेत मग त्याचे मित्रही सहभागी झाले. स्थानिक असून पण आपण इथल्या बीचला आपण जात नाही का, कारण हे घाण असतात म्हणून. तर इथे लोकल पब्लिकला यावं, वाटावं, कळलं, विथ फॅमिली संडे सॅटर्डेला कळलं, आणि त्यांना चांगलं वातावरण भेटावं. त्यामुळे आमचा हा उपक्रम चालू आहे. मित्रांनंतर जयने त्याचा उपक्रम फेसबुकच्या माध्यमातून सर्वांशी जोडला. मग काय, कारवा बनता गया और लोग आते गए, असंच काहीसं झालं. हा जो कार्य तो करतोय ते त्यांनी फेसबुकवरती टाकलं आणि त्याच्यावरनं आम्हाला कळलं की तो असं चांगलं काम करतो, त्याला सपोर्ट करायला म्हणून आम्ही इकडे सगळे आलो. फेसबुकला बऱ्याच वेळेस लोक नेगेटिव्ह गोष्टींसाठी पण यूज करतात, पण पॉझिटिव्ह भरपूर काही होऊ शकतं आणि तुम्ही बघू शकता किती लोक आता जमा झाली आहेत. मी माझ्याकडून जेवढं पॉसिबल होईल तेवढं करायचा नक्कीच प्रयत्न करेन. मग सर बोलले की तुम्ही किती जास्तीत जास्त माणसं आणू शकता. मी म्हटलं माझ्याकडून जेवढं होईल, जेवढी माणसं मी आणू शकतो तेवढं मी माणसं आणायचा प्रयत्न करेन. म्हटलं तुम्ही पण सोसायटीसाठी करताय, मी पण सोसायटीसाठीच करतोय. सब बोलेंगे नहीं, एक आदमी क्या करेगा, ऐसा नहीं है. एक करेगा तो फिर 10 पीछे आएंगे. ऐसा गंदा रहेगा तो बच्चे लोग भी आके खेल नहीं सकते. हम लोग भी समझो आना है तो ये देख के मन नहीं करता है आने का. तो जब भी समझा कि ये लोग करने वाले तो अच्छा है कि हम लोग भी हेल्प करेंगे तो अच्छा है. जयच्या या स्वच्छता उपक्रमाला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. पण स्वच्छतेचा नारा देणारं सरकार काय करतंय, तर फक्त स्वच्छ भारताच्या जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करतंय. अशानं खरंच भारत स्वच्छ होणार आहे का? त्यासाठी प्रत्येकानं स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा. महात्मा गांधींनी सुद्धा हाच धडा आपल्याला दिला होता, पुढच्या भविष्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई.